शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पांगारी श्री श्रीकृष्ण दैफळे शाळेमध्ये मध्यंतरी 2-3 दिवस पाऊस उघडलेला होता, ऊन पडलेलं होतं. परत पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे काही मुलांना सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचा एक झाला. तिथे उपकेंद्र आहे, प्राथमिक उपकेंद्र. तिथं डॉक्टरांना दाखवलं. तिथल्या गोळ्याने काही मुलं बरे झाले. पण एक व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळं जास्त होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की ॲम्ब्युलन्सला बोलवून सगळे मुलं एकदाच म्हटलं दाखवून घ्यावेत, म्हणजे दुसरं परत व्हायरल वगैरे होणार नाही आहे. त्यासाठी इथे जिल्हा उपकेंद्रामध्ये रामबागला विद्यार्थ्यांना घेऊन आलो. किती मुलांना तुम्ही उपचारासाठी दाखल केलेत? 15 मुलं आणि 5 मुली, एकूण 20. बरं. त्यातील किती मुलांना सलाईन लावली आता? 5 मुलांना. आणि प्राथमिक उपचार किती मुलांना घेतले? सगळ्यांना. काहींचे दात दुखतोय, काहींचं पोटात दुखतंय, असे विद्यार्थी आहेत. तर म्हटलं मग सगळ्यांनाच एकदाच दाखवू, यासाठी सगळेच घेऊन आलो. किती टोटल मुलं? नमस्कार, मी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पांगारी. मुलांना व्हायरल इन्फेक्शन झालं. ताप, डोकंदुखी, अंगदुखी आणि घशामध्ये थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं उपकेंद्रामध्ये दाखवलेलं होतं. पण काही मुलांना फरक पडला, काहींना पडला नाही. तर मग मी असा विचार केला की व्हायरल इन्फेक्शन दुसऱ्यांना होतं आहे. मुलं आमच्या वसतिगृहामध्ये असतात, त्यामुळं मग ज्यांना ज्यांना असे लक्षणं दिसत होते त्या सर्वांना नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स फोन केला आणि इथं घेऊन आलो. 15 मुलं आहेत आणि 5 मुली आहेत. त्याच्यापैकी काहींचं दात दुखत आहेत, काहींचं अंग खसतं आहे आणि काहींना ताप, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास आहे. एकूण आश्रमशाळेत किती मुलं आहेत, त्यापैकी किती जणांना त्रास होतो? 130 विद्यार्थी आहेत एकूण. आणि ज्यांना सगळ्यांना प्राथमिक लक्षण जरी दिसले तरी मी ॲम्ब्युलन्समुळे सगळे 15 मुलं आणि 5 मुली घेऊन आलो.